आजच्या कथेच्या भागामध्ये आपण कंसवत श्रीकृष्णांचे जे मामा आहेत कंस यांच्या मृत्यूच्या बाबतीत जी कथा आहे तिच्यावर प्रकाश टाकणार असून कोणताही मनुष्य किंवा प्राणी असो त्याचा काल म्हणजे त्याचा मृत्यू जवळ आल्यानंतर त्याच्या शरीरावर मृत्यूची छाया पडल्यावर प्रत्येक प्राणी मात्रांचा स्वभाव बदलत असतो. मनुष्याचा स्वभाव बदलल्यानंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे जी जाणकार मंडळी आहे ती तेव्हाच ओळखतात. ती म्हणतात आता याचा काल समीप आलेला आहे, जवळ आलेला आहे. म्हणून मग त्यामध्ये काय परिवर्तन होते? जर तो मनुष्य प्राणी सात्विक असेल तर त्याच्या ती जी सात्विकता आहे वाढीस लागते. तो भगवंताच्या चिंतनाकडे वळतो, भगवंताचे भजन करतो, भगवंताची पूजा अर्चा करतो. आणि तो जर तामसी वृत्तीचा असेल तर त्या मनुष्याच्या जीवातील तामसी वृत्ती वाढते. कंसाचा काल जवळ आल्यामुळे कंसाचा मृत्यू जवळ आल्यामुळे कंस अक्रूराच्या मदतीने श्रीकृष्णांना निमंत्रण देतो. कारण ज्या श्रीकृष्णांच्या वसुदेव देवकींच्या 8व्या पुत्राच्या हाताने कंसाला मरण येणार असते त्याच काळाला कंस निमंत्रण देतो. मनुष्य नेहमी आपली जी काही स्वतःची कर्मे आहेत त्या कर्मांनीच आपल्या मृत्यूला निमंत्रण देतो. कालाची गती कशी आहे ती पहा. नारद मुनींच्या सांगण्यावरून आपणाला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून धनुष्य याग करणारा कंस श्रीकृष्णांना म्हणजे देवकीच्या 8व्या पुत्रांना म्हणजे त्याच्या काळालाच निमंत्रण देतो. म्हणून कंस अक्रूराला सांगतो तुम्ही वृंदावनामध्ये जा आणि श्रीकृष्णाला घेऊन या. अक्रूर एकदम चिंताक्रांत होऊन घरी जातो. त्याच्या मनात गोकुळाला जायचे आहे म्हणून विचार येत असतात आणि आपणाला श्रीकृष्णांचे दर्शन होणार आहे, त्यांचा सहवास लाभणार आहे या विचाराने तो शांत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रातःकाळीच अक्रूर तयार होऊन
श्रीकृष्ण आणि बलरामांना आणण्यासाठी कंसाने दिलेल्या खास रथामध्ये आरूढ होऊन अक्रूर गोकुळामध्ये जातो आणि गोकुळाला जात असताना तो विचार करतो की आपण नंद बाबाला निरोप कसा द्यायचा. या विचारामध्ये तो गोकुळामध्ये पोहोचतो. सूर्यनारायण देवता हे अस्ताला जात असतात. बलराम आणि श्रीकृष्ण हे आपल्या सवंगड्यासह धेनू आणि त्यांच्या बछड्यांना घेऊन घरी परत येत असतात. अक्रूर नंद बाबाच्या घरी गेल्यानंतर अक्रूरांचे स्वागत करतात. जेव्हा नंद बाबांनी अक्रूराला येण्याचे कारण विचारले तेव्हा अक्रूरजी थोडेसे गंभीर होतात आणि नंद बाबाला कंसाच्या यज्ञाची धनुष्य यागाची कल्पना देऊन तुम्हाला आणि तुमच्या 2 मुलांना कंसाने आमंत्रित केलेले आहे. श्रीकृष्ण आणि बलरामांना घेऊन येण्यासाठी कंसाने सोन्याचा रथ पाठवलेला आहे. अक्रूरजी नंद बाबाला म्हणतात कंसाने यदुवंशाशी वैर धरलेले आहे. त्याने वसुदेव देवकींना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. कृष्ण हा वसुदेवाचा 8वा आणि बलराम हा 7वा पुत्र आहे. आणि या यज्ञाच्या निमित्ताने या दोघांना मथुरेमध्ये बोलावून घेऊन त्यांचा निपांत करावयाचा आहे, त्यांना मारावयाचे आहे असे सांगितले. परंतु बलराम आणि कृष्ण हे आपलेच पुत्र आहेत. हा जो वात्सल्य भाव आहे तो नंद बाबाचा काही कमी होत नाही. श्रीकृष्ण आणि बलराम यांना नेण्यासाठी अक्रूर गोकुळामध्ये आलेले आहेत. हे व्रत जेव्हा केशव कृष्णाची माता यशोदा हिच्या कानावर पडतंय तेव्हा ती सैरभैर होते. आपला कृष्ण आपल्यापासून आता दूर जाणार, मथुरेमध्ये त्याच्या जीवाला धोका होणार, अशा अनेक प्रकारांनी आई आपल्या मुलाबद्दल विचार करते. आणि श्रीकृष्ण आता मथुरेला गेल्यानंतर तो वृंदावनामध्ये परत येणार नाही. या विचाराने पूर्ण गोकुळवासी रात्रभर जागे राहिले. ते रात्री झोपू शकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बलराम आणि श्रीकृष्ण उठतात आणि नंदही आपली तयारी करू लागला. परंतु नंद बाबाच्या मनामध्ये आपल्या मुलाबद्दल चिंता होती. यशोदेने आपल्या मुलाला श्रीकृष्णांना पहाटे अभ्यंग स्नान घातले. तिने त्याला सजवले आणि त्याच्या डोक्यावर त्यांचे लाडके मोरपीस लावले. त्याच्या कमरेला गाय वासरांनाही भूल टाकणारी अशी बासरी लावली. मुख्या जनावरांना धेनू आणि त्यांच्या वासांना सुद्धा
श्रीकृष्ण वियोगाची चाहूल लागली, त्यामुळे ती सकाळीच हंबरत होती, ओरडत होती. नंदबाबाच्या दरवाजावर सकाळीच अक्रूरजी उभे राहिले. त्यांनी श्रीकृष्णांना एका मोठ्या चौरंगावर बसविले. यशोदा श्रीकृष्ण चौरंगावर बसलेला असताना त्यांना आवडणारे पदार्थ खाऊ घालत होती. ती कानाला एक एक घास भरवू लागली. कानाला एक एक घास भरवत असताना तिच्या मनामध्ये श्रीकृष्णांच्या बालपणीच्या लीला एक एक उभे राहत होत्या. तिला पुतनेचे भयानक रूप, तृणावर्ताचे वादळ, अंगणातील अर्जुन वृक्षाचे उन्मळून पडणे, कालियाचे मर्दन, असे अनेक भयचकित करणारे प्रसंग यशोदेच्या डोळ्यासमोर येत होते. आणि श्रीकृष्ण हाच परमेश्वर आहे, तो परमपिता नारायणच आहे याची खात्री तिला पटू लागली. तिला आठवले श्रीकृष्णाने आपल्याला घडविलेले विश्वरूप दर्शन. तेव्हा श्रीकृष्णाने आठवणीमध्ये रमलेल्या आपल्या मातेला भानावर आणले आणि तो म्हणतो, हे आई, अगं मला किती खाऊ घालतेस, मी किती खाऊ. आता जे तू काही पदार्थ केले आहेस ते तू माझ्यासोबत दे. मला तुझी आठवण येईल तेव्हा मी ते खाईन. श्रीकृष्णाच्या पुत्र प्रेमाचे भरते आले आणि तिने कृष्णाला आपल्या पोटाशी धरले आणि मग बलरामाचे आक्षेप केले. ती त्याला सांगते, बलरामा, आता मी माझ्या कृष्णाला तुझ्या सांभाळी घालत आहे. अक्रूर आणि श्रीकृष्ण बलरामासहित कंसाने पाठवलेल्या रथावर सवार होतात. गोपी मात्र श्रीकृष्णांच्या विरहामुळे व्याकुळ होऊन त्यांच्या मागे धावू लागतात, त्यांचा विलाप करू लागतात. हे कन्हैया, तुझ्याशिवाय आमचे जीवन हे निरर्थक आहे, आम्ही जिवंत राहणार हे कसे. तू जाऊ नकोस, तू आमचा प्राण आहेस. तू जर गेलास तर आम्ही आमचा प्राण त्याग करू. श्रीकृष्ण बलरामजी यांना घेऊन अक्रूर आणि नंदबाबा सहित मथुरेमध्ये पोहोचतात. श्रीकृष्ण आणि बलरामांना पाहण्यासाठी बरीच मंडळी जमा झालेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्रूरजी कंसाकडे जातात आणि त्यांना आम्ही श्रीकृष्ण आणि बलरामांना घेऊन आलो आहे असा निरोप देतात. तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेमध्ये फिरत असताना राजधोबी तो राजवाड्यातील कपडे घेऊन राजवाड्यामध्ये जात असताना श्रीकृष्ण त्याला अडवतो आणि त्यांना सांगतो, हे दोघी दादा, आम्ही वृंदावनातून आलो आहोत. आम्ही गवळ्याची मुले आहोत. आमच्या जवळ नगरात हिंडता येतील असे चांगले कपडे नाही.
तुम्ही आम्हाला तुमच्या जवळचे कपडे द्या. कंसाच्या महालातील तो कपडे धुणारा, कंसाचा खास धोबी, गर्व त्याच्या अंगामध्ये भरलेला होता. त्याचा वध श्रीकृष्ण करतात. श्रीकृष्ण आणि बलराम तसेच पुढे जात असताना त्यांना थोडे पुढे गेल्यानंतर कंसाची एक दासी भेटते. ती दासी अतिशय कुरूप होती. तिला कुबड होते. ती कंसासाठी चंदनाची ओटी घेऊन जात होती. तिने श्रीकृष्णाला पाहिले आणि त्याला ती चंदनाची ओटी दिली. दासीच्या त्या कृतीमुळे श्रीकृष्ण प्रसन्न झाले. त्यांनी त्या कुब्जेच्या पायावर पाय ठेवून 3 ठिकाणी वाकलेल्या त्या कुब्जेला सरळ केले आणि तिचे कुबड नाहीसे केले. त्या कुब्जेचे रूप पलटले. ती अतिशय सुंदर झाली. श्रीकृष्ण तिला म्हणतो, जिने दिलेल्या चंदनाच्या ओटीमुळे माझ्या सौंदर्यामध्ये भर पडली, तिलाही मी सुंदर केले. भाविकांनो, कुब्जा म्हणजे बुद्धी. जी मनुष्याची बुद्धी आहे ती कुब्जा आहे. आणि 3 ठिकाणी वाकलेली कुब्जा म्हणजेच त्रिदोष असलेली बुद्धी. मग त्रिदोष कोणते? काम, क्रोध आणि लोभ. हे त्रिदोष घालविण्यासाठी भगवंताचे पूजन करावे. पण ती बुद्धी कंसाचीच म्हणजे ऐहिक सुखांची सेवा करीत असल्यामुळे तिच्यातील जे दोष आहेत ते नष्ट होत नव्हते. त्या कुब्जेने श्रीकृष्णांची सेवा केली. त्यांच्याकडे नुसते पाहिले तर त्यांचे दोष नष्ट झाले. श्रीकृष्णांनी कुब्जेचे कुबड घालविले ही बातमी मथुरेतील जे व्यापारी वर्ग होता त्या व्यापाऱ्यांना कळाली. तेव्हा सर्व व्यापारी वर्ग, वैश्य समाज श्रीकृष्णांना भेटण्यासाठी आले. त्यांनी पान, सुपारी व फुले देऊन सांगितले, हे कान्हा, हे श्रीकृष्ण, हे सर्व आम्ही तुमच्यासाठी आणलेले आहे. वैश्य मंडळी स्वतःला खूप बुद्धिमान समजत असतात आणि आपल्या बुद्धीचा उपयोग केवळ पैसा कमविण्यासाठी करतात. वैश्यांनी दिलेल्या पानसुपारीकडे श्रीकृष्ण पाहतो आणि गालातल्या गालात असून त्यांना विचारतो, मी तुम्हाला काय देऊ? वैश्यांनी लगेच श्रीकृष्णाला सांगितले, हे श्रीकृष्णा, आमच्या घरी सदा लक्ष्मीने वास करावा एवढाच आशीर्वाद द्या. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना विचारले, तुम्हाला ज्ञान नको आहे का? तुम्हाला वैराग्य नको का? वैश्य म्हणतात, नको नको, आम्हाला ज्ञान नको, वैराग्य नको, आम्हाला लक्ष्मी हवी आहे. श्रीकृष्णांनी तथास्तु म्हटले. तेव्हापासून वैश्य वाण्यांच्या घरी लक्ष्मी सदा वास करू लागली. मथुरा नगरी धनुष्य यागासाठी सिद्ध झालेली होती. तिची ती शोभा पाहत पाहत बलराम आणि श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासह यज्ञ मंडपापाशी आले. मंडपामध्ये त्यांना एक प्रचंड धनुष्य रांगेमध्ये ठेवलेले दिसले. ते अतिशय जड होते आणि त्या धनुष्याचे रक्षण करण्यासाठी तेथे सैनिक होते. त्या सैनिकांचे कडे फोडून श्रीकृष्ण आतमध्ये घुसतात आणि पाहता पाहता त्या धनुष्यांचा
प्रत्यय लावण्यासाठी ते वाकविले जाते आणि प्रचंड मोठा आवाज करत ते धनुष्य मोडल्या जाते. कंसाचे सैनिक कृष्णाच्या अंगावर धावून जातात. तेव्हा श्रीकृष्णाने त्या मोडक्या धनुष्याने त्यांच्यावर प्रहार करतो. दिवसभर मथुरा नगरीमध्ये काय काय प्रकार होत आहे हा कंस बारकाईने पाहत होता. जेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम मलयुद्ध मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी आले आणि त्यांच्या अंगावर तो मदोन्मत्त कोलियापीड हत्ती धावून जातो. त्याने श्रीकृष्णाला आपल्या सोंडेमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला, पण 11 वर्षाचा छोटाशा बालकाने श्रीकृष्णाने चपळाईने मागे जाऊन त्या मदोन्मत्त हत्तीची शेपटी पकडली आणि आपले शरीर अतिशय जड करून कृष्णाने त्या हत्तीचा एक दात उपटला व त्या दातानेच त्याला ठार मारलेले आहे. हत्ती कोसळलेला पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात. मग श्रीकृष्णासोबत मल्ल आले. त्या पहिलवानांना श्रीकृष्ण हा वज्रासारखा आणि प्रेक्षकांना नवरत्नासारखा, स्त्रियांना कामदेवासारखा भासू लागला. कामाचा कर्दनकाळ असलेला तो श्रीकृष्ण जरी एकच असला तरी मंडपातील प्रत्येकाच्या मनातील भावाप्रमाणे तो कोणाला रौद्र, कोणाला अद्भुत, कोणाला भयानक, कोणाला वीर, कोणाला शांत, वत्सल, भक्ती अशा सर्व रसांचे स्थान वाटत होता. श्रीकृष्णाने मदोन्मत्त हत्तीला मारल्यानंतर कंस गडबडून जातो. त्याला काही सूचना, पण त्याने दिलेल्या सूचनानुसार इतर पहिलवानांना त्यांच्याकडे पाठवले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. संसार हा सुद्धा एक आखाडाच आहे आणि या आखाड्यामध्ये चाणूर रूपी काम आणि मुष्टिरूपी क्रोध या दोन मल्लाशी माणसाला 2 हात करावे लागतात. चपळाईने आणि सावधतेने या दोघांशी 2 हात केले तर या संसारूपी युद्धामध्ये मनुष्याला विजयी होता येते. ढिलाई आणि बेसावधपणा केला तर मग काम आणि क्रोध माणसाच्या छातीवर बसतात, डोक्यावर बसतात. श्रीकृष्णांनी सर्वांना मारून परत ते कंसाकडे धावतात. तेव्हा श्रीकृष्णाने आणि बलराईने दोन्ही भावांनी अत्यंत चपळाईने क्षणाचाही विलंब न करता कंसाकडे धावा घेतला. तेव्हा कंसाने आपले खड्ग काढले. श्रीकृष्णांनी इतका चपळपणा केला की त्या चपळाईने कंसाला श्रीकृष्णावर वार करता आला नाही.
तो सिंहासनावरून खाली पडतो. त्याचा मुकुट एका बाजूला, खड्ग एका बाजूला पडले. तेव्हा कंसाचा काळ, कंसाचा मृत्यू भगवान श्री हरिनारायण यांच्या अंश असलेले श्रीकृष्ण कंसाच्या छातीवर बसतात आणि आपल्या वज्रमुष्टीने मुठीने कंसाच्या छातीवर प्रहार करू लागले. ते प्रहार सहन न झाल्यामुळे कंस ओरडू लागला. आपला मृत्यू टाळण्याचा आटापिटा करू लागला. असा तो महाबलाढ्य कंस म्हणजे मूर्तिमंत कोरियस होता. पण अखेर त्याचा वध जो आहे झालेल्या आकाशवाणीप्रमाणे देवकींच्या 8व्या पुत्राने श्रीकृष्णांनी केलेला आहे. कंस गतप्राण होऊन पडलेला पाहून सारा मंडप स्तब्ध होतो. कोणाला काय झाले हे कळत नाही, पण कंस गतप्राण झाला. त्यांना श्रीकृष्णाने ठार मारले आहे. म्हणून सारा मंडप, जो सारा मंडप आहे, जमलेली मंडळी आहे, ही आक्रोशाने आणि जल्लोषाने पूर्ण दुमदुमलेली आहे. कंस गतप्राण झाल्यानंतर त्याच्या शरीरातील जी प्राणज्योत होती ती प्राणज्योत श्रीकृष्णामध्ये विलीन झाली आणि कंसाचा उद्धार झाला. कंसाच्या आप्तांनी आणि राण्यांनी एकच विलाप केला, पण श्रीकृष्णांनी त्यांचे सांत्वन केले आणि मृत शरीराची क्रियाकर्म केले. श्रीकृष्ण आणि बलराम बंदीशाळेमध्ये जातात आणि आपल्या आई वडिलांना वसुदेव देवकींना मुक्त करतात. 11 वर्षाचे कोवळे रूप वसुदेव देवकीच्या समोर उभे होते. आनंदाने ते आपल्या मुलाकडे पाहत होते. पूर्वजन्मातल्या प्रश्नी गर्भ वामन यांना श्रीकृष्ण रूप शेषाचा अवतार असलेला बलभद्र, संकर्षण या दोघांनी देवकीला आई म्हणून हाक मारली. आई या हाकेसरशी वसुदेव आणि देवकीच्या मनावर पुन्हा एकदा मायेचे आवरण पडते. देवकी भानावर आली आणि वसुदेवही भानावर आला. त्यांनी आपल्या लहानग्या मुलांना पोटाशी धरले. श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या माता पित्यांची भेट झाल्यानंतर मग राजा उग्रसेनाकडे जातात. कंसाने आपल्या पित्याला उग्रसेनालाही बंदिवाताच ठेवले होते. श्रीकृष्ण त्यांचीही सुटका करतात. त्यांना मथुरेचे राज्य आणि मानपान सुपूर्द करतात. श्रीकृष्ण हा वसुदेवांचा मुलगा आहे हे नंदाला कळलेलेच होते आणि त्या दोघांची भेटही झाली होती. आपले कर्तव्य आता संपलेले आहे या भावनेने जड अंतकरणाने नंद बाबा श्रीकृष्णांचा निरोप घेतात आणि गोपासह वृंदावनामध्ये जातात. भगवान श्रीकृष्णाच्या वृंदावनातील आणि गोकुळातील बाललीला आता संपलेल्या होत्या आणि आता मथुरेत काय घडते आहे याकडे राजा परीक्षिताचे लक्ष लागून राहिले होते. परीक्षिताच्या मनातील विचार सुखदेवांनी ओळखले आणि ते पुढे राजा परीक्षितांना कथा सांगू लागले.